हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि स्वामीमय जावो. तसेच आज 1 जानेवारी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावो, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तसेच बघा, तुम्ही माझ्या काल व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे हृदयातून अगदी भरभरून आभारी आहे. बघा, आज इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आज 1 जानेवारी आणि त्याचबरोबर गुरुवार म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचा वार आहे. त्यामुळे आजची ही मी पूजा जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. वर्षातील पहिल्या दिवसाची गुरुवारची पूजा. तर इथे सर्वप्रथम मी माझ्या घराच्या समोर जी जागा आहे थोडीशी साफ करून घेतली, ओल्या कपड्यांनी पुसून घेतली. त्याच्यानंतर उंबरठा देखील ओल्या कपड्यांनी पुसला. उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. कारण बघा, गुरुवारच्या दिवशी असं म्हणतात की जास्त साफसफाई करायची नसते, दारामध्ये पाणी वगैरे मारायचं नाही. तरी पण बघा, असं रात्रभर उंबरठ्यावरती धूळ वगैरे साठून राहते. त्यामुळे मग मी ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं. तसेच माझा जो मेन दरवाजा आहे तो देखील मी स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्यावरती मी दर गुरुवारी असे हळदीने स्वस्तिक, तसेच शुभचिन्ह, श्री, शुभ लाभ हे सर्व काढते. त्याचबरोबर आज गुरुवार देखील होता, त्यामुळे मी माझ्या स्वयंपाकघरामध्ये देखील हळदीने स्वस्तिक काढत आहे. हळद ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे. त्याचबरोबर पिवळा रंग हा आपल्या स्वामी महाराजांना देखील खूप प्रिय आहे. त्यामुळे मी गुरुवारी असे हळदीने स्वस्तिक काढत असते. उंबरठ्यावर हळदीने लेपन करते. दारामध्ये छोटीशी छानशी अशी रांगोळी काढते. कारण बघा, माझ्या दारात जास्त काही जागा नाही आहे रांगोळी काढण्यासाठी. पण मी उंबरठ्यावर जशी रांगोळी बसेल त्या पद्धतीने छोटीशी रांगोळी काढते. लक्ष्मीची पावलं काढते, तसेच शुभचिन्ह काढते. कारण बघा ताईंनो, आपल्या दारामध्ये रांगोळी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रांगोळीमुळे आपल्या घरामध्ये जे पण कोणी लोक येतात तर त्यांच्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी असते तर ती प्रवेश करत नाही. रांगोळीला बघून त्यांचे मन तिथेच प्रसन्न होते आणि जी मनातली निगेटिव्हिटी आहे ती तिथेच थांबली जाते. म्हणून दारामध्ये छोटी का होईना रोज रांगोळी काढावी. मी तर उंबरठ्यावरती रोज लक्ष्मीची पावलं काढतेच. परंतु आज गुरुवार असला की असं, किंवा मग एखादं काही धार्मिक दिवस असला, कार्य असलं, तर मग मी अशी डिझाईनची थोडी तरी रांगोळी उंबरठ्यावरती काढतच असते. तर अशा पद्धतीने माझी छान अशी सगळी रांगोळी काढून झाली. त्यानंतर मी उंबरठ्याचं पूजन करून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा ताईंनो, मी तुम्हाला इथे सांगते, आपल्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचा वास असतो. मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे. उंबरठ्याला नेहमी आपण 8 जी कुंकवाची बोटं आहेत तर ती ओढून घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा उंबरठ्याचं पूजन करताना. त्याच्यानंतर 8 ठिकाणी हळद अर्पण करायची. त्याच्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आणि मग त्यांना धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील उंबरठ्यावर वास असतो, त्याच्यामुळे त्यांचं देखील नामस्मरण उंबरठ्याला ओवाळताना करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने बघा, माझं उंबरठा पूजन झालेलं आहे आणि आता मी माझी देवघरामधील विधिवत जी रोजची देवपूजा आहे तर ती करत आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. तर मी स्वामी महाराजांचा अभिषेक करण्यापूर्वी घरातील सगळ्या देवांची अशी पूजा करून त्यांचे जे स्थान आहे त्यांना त्याच्यावर आसनादिस्त करते आणि मग त्याच्यानंतर मग अभिषेकाला सुरुवात करते. तर आता इथे कवड्या देखील मी अशा पुजून तांदळामध्ये ठेवलेलं आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे जे श्रीयंत्र आहे तर ते मी इकडे छोटीशी एक प्लेट घेतली आणि तांदळावरती बघा ताईंनो, नेहमी श्रीयंत्र जे आहे ते तांदळामध्येच पुजलं जातं. त्याच्यावरती कमलगट्ट्याची माळ ठेवायची. कारण बघा, आपल्याला रोज माता लक्ष्मीला कमळाचं फूल वाहणं
शक्य नसतं, त्याच्यामुळे ही कमलगट्ट्याची माळ ही ठेवली जाते. त्याच्यानंतर रुद्रयंत्राची पूजा केली, त्याच्यावर देखील मी ही रुद्राक्षांची माळ अर्पण करते. शंखामध्ये पाणी भरून ठेवलं, कारण बघा शंख हे माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. जेव्हा समुद्रमंथन झालं त्यावेळेसच इतर रत्नांबरोबर माता लक्ष्मीबरोबर शंखाची देखील उत्पत्ती झाली होती, त्यामुळे त्यांना माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. म्हणून शंखाची देखील इथे विधिवत पूजा केली. म्हणजे कुलदैवत, आराध्य दैवत, गुरुदैवत जे कोणी आहेत ते सगळे मी इथे विधिवत पूजा त्यांची करून घेतली. त्यांना हळदी कुंकू देवींना अर्पण केलं. त्याच्यानंतर बघा हे जे दत्तगुरू महाराज आहेत त्यांनासुद्धा मी अष्टगंध लावून घेतला. बघा देवांची विविध प्रकारानुसार, म्हणजे कोणत्या देवांना भंडारा लावावा लागतो, म्हणजे जर मल्हारीचे टाक किंवा मूर्त्या आहेत त्यांना भंडारा लावावा लागतो. त्याच्यानंतर जे माझ्याकडे दुसरे टाक आहेत, म्हणजे भैरोबाचा टाक आहे, त्यांच्यासाठी गुलाल मी अर्पण करते. त्याचबरोबर स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना अष्टगंध, तसेच भस्म हे आपल्या शिवपिंडीला लावते. तसे वेगवेगळ्या देवांचेही वेगवेगळ्या स्वरूपाने आपल्याला हे जे हळदी कुंकू हे ते अर्पण करावं लागतं. त्यानंतर आता पुढचं म्हणजे मी त्या अभिषेकला सुरुवात केली. सर्वप्रथम मी दुधाने अभिषेक केला, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक केला स्वामी महाराजांना. नंतर मग मी चंदनाने पूर्ण मूर्तीला लेपन केलं, आणि कारण मी प्रत्येक वेळेसच अभिषेक करताना चंदनसुद्धा पूर्ण मूर्तीला लावून घेते आणि मग स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घेते. आता इथे बघा मी हसते, याचं कारण हे आपल्या मुलांना काहीही प्रश्न पडतात. तर माझी श्रावणी मला विचारत होती, मम्मी स्वामी महाराजांना कधीच केस आले नव्हते का डोक्याला? तर आता बघा महाराजांचं अस्तित्व जेव्हापासून आपण पाहतोय तेव्हापासून आपण ही अशीच त्यांची मूर्ती किंवा त्यांचं जे रूप आहे ते पाहत आलो आहे. पण मुलांना पण प्रश्न पडतात ना, पण त्याची काही उत्तरं कधीकधी आपल्याजवळही नसतात. तर आता इथे महाराजांचा छान असा अभिषेक करून झाला. स्वच्छ मूर्ती मी महाराजांची पुसून त्यांच्या जागी आसनाधीस्थ केली, आणि मग महाराजांना त्यांची छोटीशी जी माळ मी रोज घालते ती माळ घातली, फेटा घातला. कारण बघा मला फेट्याशिवाय महाराजांची मूर्ती पाहायला आवडतच नाही, काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर मग चंदनाचा टिक्का लावून घेतला आणि त्याच्यावरती अष्टगंध लावला. आता पिवळ्या कलरची फुलं महाराजांना खूप आवडतात, त्याच्यामुळं मग मी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण केली. त्याच्यानंतर धूप ओवाळून घेतला, कारण धूप ओवाळल्याशिवाय तर आपली पूजा पूर्ण होतच नाही. त्यानंतर मग दीप देखील मी ओवाळून घेतला. सगळ्या देवांना इथे दिव्याने मी ओवाळून घेतलं. तर अशा पद्धतीने माझी इकडे घरातील सगळ्या देवांची विधिवत पूजा झाली. स्वामी महाराजांचा अभिषेक झाला. आता मी सगळी देवपूजा तुम्हाला इकडे शेअर करते. बघा ताईंनो, अशा प्रकारे सकाळची सगळी देवपूजा, साफसफाई, जेवण वगैरे झालं, आणि त्यानंतर मग मी काही शूट केलेलं नाही. कारण मला बघा आज वर्षाचा पहिला दिवस होता, स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी मठात जायचं होतं. तर आता इथे डिरेक्टली मी संध्याकाळी 4 वाजता तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे. तर मी, माझी बहीण आणि बहिणीची मुलं असे आम्ही स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी मठात निघालो होतो. तर मठ आमच्या घरापासून लांबच आहे, त्यासाठी आम्ही ऑटोनी गेलो. कारण बघा माझे स्त्रीचे पप्पा
किंवा माझ्या बहिणीचे मिस्टर दोघेही ऑफिसला गेले होते, त्याच्यामुळे दोघांनाही टाईम नव्हता. म्हटलं त्यांना यायला वेळ होणार, चला आपण मुलांना घेऊन त्यांचं दर्शन वगैरे घेऊन येऊ स्वामी महाराजांचं. कारण वर्षातील पहिल्या दिवशी आपल्या गुरूंचं, आपल्या देवांचं दर्शन घेऊन वर्षाला सुरुवात केली तर वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जातं. त्याच्यामुळे मग आम्ही स्वामी महाराजांच्या मठात पोचलो. महाराजांना अगोदर आतमध्ये मठात जायच्या अगोदर आम्ही फूल, हार, त्याच्यानंतर जो नैवेद्य, केळी वगैरे हे घेतला, ताट घेतलं आणि मग आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये आलो. तर अशा पद्धतीने आता मठात एंट्री केलेली आहे. मी थोडंसं शूट इथे करणार आहे, तर कारण बघा आज मठात फार गर्दी आहे आणि उगाच आपल्याला पण ते बरोबर वाटत नाही. आपण दर्शनाला आलो आहे आणि मग मन विचलित होतं, कॅमेऱ्याकडे लक्ष जातं. त्याच्यामुळे मग मी आता इथे कॅमेरा बंद करणार आहे. स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. तर जवळजवळ घरी येण्यासाठी आम्हाला संध्याकाळी 8 वाजले. एवढं गर्दी होती मठामध्ये, लाईन पण होती. मग त्याच्यानंतर मी बाकी घरी आल्यानंतर काही जेवण तुमच्याबरोबर शेअर केलं नाही, पण म्हटलं आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि गोडाधोडाने हा चालू करावा आणि स्वामी महाराजांना देखील नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवावं म्हणून मी आज कस्टर्ड बनवलेलं होतं. तर फ्रूट कस्टर्ड इथे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर त्यासाठी अर्धा लिटर दूध मी उकळून घेतलं. त्याच्यामध्ये अंदाजेच आम्हाला जेवढं प्रकारे गोड लागतं त्या प्रकारे मी साखर घालून घेतली. बघा साखर दुधामध्ये विरघळते तोपर्यंत इकडे थंड दूध घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे ही कस्टर्ड पावडर टाकायची. एक लक्षात ठेवा, दूध कधी गरम घेऊ नका. जर दूध गरम घेतलं तर त्या पावडरच्या गाठी होतात. तर थंड दुधामध्येच अशी पावडर मिक्स करून घ्यायची आणि मग ती आपण जे दूध उकळलेलं होतं तर त्या दुधामध्ये घालायची आणि असं सतत ढवळत राहायचं. जर तुम्ही ढवळलं नाही किंवा असं हलवलं नाही तर खाली मग त्याच्या गाठी तयार होतात. आता बघा इथे छान असं माझं कस्टर्ड दाटसर झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा, थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. थंड झाल्यानंतर तुम्हाला जे पण फ्रूट्स आवडतात, म्हणजे डाळिंब असेल, ॲपल असेल, केळी असेल, तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून या दुधामध्ये टाकायचे. तत्पूर्वी आता मी इथे काय करते तुम्ही विचाराल, तर माझ्या श्रावणीला फ्रूट घालून हे कस्टर्ड आवडत नाही. तिला फक्त असं हे प्लेन दूधच खायला आवडतं. तर मग मी जेव्हा पण कस्टर्ड तयार करते त्यावेळेस तिच्यासाठी असं 1 बाऊल दूध जे आहे ते प्लेन साईडला काढते. त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये फक्त डाळिंबाचे दाणेच टाकलेले, बाकी काही फ्रूट टाकलेले नाही. तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांचा आजचा गोड नैवेद्य आणि 1 जानेवारीसाठी काहीतरी गोडधोड म्हणून मी कस्टर्ड तयार केलं. तर बघा ताईंनो, हा छोटासा गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की जरूर सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर बाय बाय.